रात्री 3 वाजता अचानक जाग येणे हा साधा योगायोग आहे की एखादा गूढ संकेत. रात्री शांत झोपेत असताना अचानक डोळे उघडणे आणि घड्याळात बरोबर 3 वाजलेले दिसणे. अनेक लोकांना हा अनुभव आलेला आहे. काही लोक तर म्हणतात की रात्री 3 वाजता जाग येणे हे सामान्य नसतं. सोशल मीडियावर हॉरर स्टोरीजमध्ये आणि लोककथामध्ये याला डेव्हिल्स हावर किंवा गूढ वेळ असंही म्हटलं जातं. पण खरंच रात्री 3 वाजता जाग येणं म्हणजे काही अशुभ संकेत असतो का, की त्यामागे वैज्ञानिक कारण आहे? आज आपण यामागचं रहस्य, धार्मिक मान्यता आणि विज्ञान समजून घेणार आहोत. रात्री 3 वाजतात का जाग येते? अनेक लोक सांगतात की त्यांना सतत 3 ते 4च्या दरम्यान जाग येते. काहींना भीती वाटते, काहींना विचित्र स्वप्न पडतात, तर काहींना अचानक बेचैनी जाणवते. भारतीय लोकमान्यतेमध्ये रात्रीची ही वेळ गूढ मानली गेली आहे. जुन्या काळात लोक म्हणायचे की या वेळी वातावरणातील ऊर्जा बदलते आणि नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असतात. म्हणूनच 3 वाजता जाग येणे काही लोक अशुभ संकेत मानतात. डेव्हिल्स हावर म्हणजे काय? पाश्चिमात्य हॉरर कथांमध्ये रात्री 3 वाजताची वेळ डेव्हिल्स हावर म्हणून प्रसिद्ध आहे. असं मानलं जातं की यावेळी वातावरण खूप शांत असतं आणि मन जास्त संवेदनशील होतं. म्हणून लोकांना भीती वाटू शकते, विचित्र आवाज ऐकू येऊ शकतात, सावल्या दिसल्यासारखं वाटू शकतं, बेचैनी जाणवू शकते. पण याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. हे प्रामुख्याने लोककथा आणि हॉरर कल्चरमुळे प्रसिद्ध झालं आहे. भारतीय मान्यता काय सांगतात? भारतीय संस्कृतीत रात्री 3 वाजता जाग येण्याबद्दल अनेक श्रद्धा आहेत. काही लोक मानतात घरात निगेटिव्ह एनर्जी वाढली आहे, नजर दोष असू शकतो, मनावर ताण आहे, आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय आहे, एखादी अदृश्य शक्ती आसपास आहे. पण या सर्व गोष्टी श्रद्धा आणि लोकविश्वासावर आधारित आहे. विज्ञान काय सांगतं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रात्री 3 वाजता जाग येण्यामागे अनेक नैसर्गिक कारण असू शकतात. एक, स्ट्रेस आणि एन्झायटी. जर व्यक्ती जास्त विचार करत असेल, ताणतणाव असेल किंवा मानसिक दबावाखाली असेल तर झोप हलकी होते. त्यामुळे रात्री अचानक जाग येऊ शकते. विशेषतः आर्थिक चिंता, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, कामाचा ताण, भीती यामुळे मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. 2. स्लीप सायकल. मानवी झोप वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चालते. रात्री 3च्या आसपास झोप हलकी होण्याचा टप्पा येऊ शकतो. त्यामुळे छोटासा आवाज किंवा विचारही जाग आणू शकतो. 3. हार्मोनल चेंजेस. रात्री काही हार्मोन्स कमी जास्त होत असतात. त्यामुळे बेचैनी, घाम येणे, अचानक जाग येणे हे होऊ शकतं. 4. जास्त हॉरर कंटेंट पाहणे. आजकाल अनेक लोक रात्री हॉरर रील्स, घोस्ट स्टोरीज किंवा स्कॅरी व्हिडिओज पाहतात. त्यामुळे मेंदूवर त्यांचा परिणाम होतो. नंतर भीती, विचित्र स्वप्न, अचानक जाग या गोष्टी वाढू शकतात. 3 वाजता जाग आल्यावर लोकांना भीती का वाटते? कारण त्यावेळी पूर्ण शांतता असते, अंधार असतो, वातावरण गंभीर वाटतं, मन जास्त विचार करू लागतं आणि मग लहान गोष्टीही मोठी वाटू लागते. काही लोकांना विचित्र अनुभव का येतात? काही लोक सांगतात कुणीतरी बघत आहे असं वाटतं, शरीर हलकं नाही, आवाज ऐकू येतात, सावली दिसते. याला विज्ञानात स्लीप पॅरालिसिस म्हणतात. ही अशी अवस्था असते ज्यात मेंदू अर्धवट जागा होतो पण शरीर पूर्ण जागा होत नाही, म्हणून व्यक्ती घाबरते. धार्मिक दृष्टिकोन. काही लोक रात्री 3 वाजता जाग आल्यावर मंत्र म्हणतात, देवाचं नाम स्मरण करतात, हनुमान चालिसा ऐकतात, ध्यान करतात. यामुळे मन शांत होतं. पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी लोक काय करतात? भारतीय परंपरेनुसार झोपण्यापूर्वी देवघर स्वच्छ ठेवणे, मोबाईल कमी वापरणे, सकारात्मक विचार करणे, शांत संगीत ऐकणे, दीप लावणे यामुळे मानसिक शांतता वाढू शकते. 3 वाजता जाग येणं नेहमी अशुभ असतं का? नाही. अनेक वेळा तणाव, झोपेची पद्धत, मानसिक थकवा, शरीरातील बदल यामुळे जाग येते. म्हणून प्रत्येक गोष्टीला पॅरानॉर्मल समजणं योग्य नाही. सोशल मीडियाचा प्रभाव. आजकाल इंटरनेटवर 3 AM चॅलेंज, घोस्ट हावर्स, हंटेड टाईम अशा गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीती वाढली. पण वास्तवात बहुतेक वेळा यामागे नैसर्गिक कारण असतात. जर रोज 3 वाजता जाग येत असेल तर काय करावं? तुम्ही हे करू शकता. रात्री हॉरर व्हिडिओज कमी पहा, झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवा, मेडिटेशन करा, स्ट्रेस कमी करा, वेळेवर झोपा, पॉझिटिव्ह वातावरण ठेवा. जर खूप दिवसापासून झोपेचा त्रास होत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य आहे. आध्यात्मिक लोक काय मानतात? काही स्पिरिच्युअल लोक म्हणतात की रात्री 3 वाजता मन जास्त सेन्सिटिव्ह असतं. त्यामुळे मेडिटेशन, प्रेयर, डीप थिंकिंग यासाठी ही वेळ पॉवरफुल मानली जाते. म्हणजेच प्रत्येकजण याकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहतो. रात्री 3 वाजता जाग येणं ही गोष्ट अनेक लोकांना रहस्यमय वाटते. काही लोक त्याला नकारात्मक संकेत मानतात, तर विज्ञान मागे झोप, स्ट्रेस आणि मानसिक कारण सांगतं. खरं पाहिलं तर भीती निर्माण करण्यापेक्षा सत्य समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी रात्री 3 वाजता जाग आली तर घाबरू नका, शांत राहा, सकारात्मक विचार करा आणि सत्य जाणून घ्या.